याचे जे वडील आहेत गणेश कोमकर हे वनराज आंदेकर केस या गुन्ह्यामध्ये आरोपी आहेत। वनराज आंदेकर यांचा हा मयत जो आहे हा भाचा आहे। याबाबत आता इथं या ठिकाणी सर्व तपास पथकं काम करत आहेत। फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशनची टीम आलेली आहे। इन्व्हेस्टिगेशन इथं सुरू आहे। क्राईम ब्रांचच्या 6 टीम्स तपासासाठी आणि आरोपींच्या शोधासाठी पाठवलेल्या आहेत। याच्यावरती काही लीड्स आम्हाला प्राप्त झालेले आहेत। फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। याच्यासाठी आयुष गणेश कोमकरचे जे कुटुंबीय आहेत त्यांच्याशी संवाद साधून फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस स्टेशन या ठिकाणी चालू आहे। त्याचबरोबर पोलीस स्टेशन समर्थ तसंच फरासखाना आणि झोन 1च्या सगळ्या ज्या DBच्या टीम्स आहेत त्यासुद्धा या तपासामध्ये कार्यरत झालेल्या आहेत। सर, काही दिवसापूर्वी जे आहे तो कट रचल्याचं उघड झालं होतं। 2 आरोपींना अटक केली। याबाबत आत्ता मी तुम्हाला याबाबतची माहिती आत्ता सांगू शकत नाही। तो जो गुन्हा होता त्या गुन्ह्यासाठी ज्या गोष्टी त्यावेळी दाखल झालेल्या आहेत त्याच्याबाबतचे जे विषय आहेत हे आताचा जो हा प्रकार आहे तर या दोन्ही इन्व्हेस्टिगेशनच्या बाबत कशा पद्धतीने ते एकमेकांशी ओव्हरलॅप होत आहेत किंवा त्याच्यामधल्या इन्व्हॉल्वमेंटच्या गोष्टी कुठल्या आहेत ज्या याच्यामध्ये सुद्धा आहेत याच्याबाबतचा तपास चालू आहे। त्याच्यामुळे त्याच्याबद्दल आत्ता वाच्यता करता येणार नाही। पूर्ण प्रकार नेमका किती वाजता घडला आहे? साधारण नाव येत आहे, तो कुठे गेला होता, येत होता, गाडी होती? साधारण 7:45ची गोष्ट आहे। आमच्या माहितीप्रमाणे तो क्लासवरनं परत येत होता। क्लासवरनं परत आल्यानंतर त्याच्या घराच्या खाली पार्किंगमध्ये बेसमेंटमध्ये हा प्रकार घडलेला आहे ज्याच्यामध्ये 2 अज्ञात इसम जे आहेत त्यांनी त्याच्यावरती फायरिंग केली। सर, तुम्ही आता सांगितलं की वनराज आंदेकर प्रकरणामध्ये हा मयत जो आहे याचा सहभाग असल्याबाबत त्यावेळी सुद्धा आम्हाला असं काही निदर्शनास आलेलं नव्हतं। आताही तसं काही निदर्शनास आलेलं नाही, परंतु तरी देखील याच्याबाबत अधिक सखोल तपास आम्ही करत आहोत।